नाही 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 काय करू मी, काही समजत नाही बाप्पा, मला तर काही समजत नाही. बोलली तर मग दिसते माय तोंड, माय तोंड दिसते. सगळेजण म्हणतात मग मला रंजना लय बोलते, रंजना लय बोलते. काय करू माय, बोलायचं नाही तर बोलायचा प्रसंग पाडते ना माय सून, बोलायचा नाही तर बोलायचा प्रसंग पाडते. जेव्हा मासुनीला माहीत आहे आपल्या नवऱ्याला सकाळीच नाश्ता लागते, त्याला वावरात जायचं आहे. मग सकाळीच आपला नवरा कामावर जाते, माहीत आहे तिले. जेवायला तर तो येते घरी, उशीर येते, पण तिले नाश्ता सकाळीच लागते हे माहीत आहे तिले. इले माहीत आहे ना, आपला सासरा आपला नवरा सकाळीच जाते बाप्पा, ते नाश्ताच करून जातात. इले डब्बा करून तर मागत नाहीत, दुपारी येतात ते जेवायला लागन तर घरी. इले करा काय लागते, सकाळी लवकर उठून थोडंसं अंगटोंड धुतलं आणि आपला बनवून दिला नाश्ता. नाही नाही नाही, उठते ते उशिरानं, मग आरामानं अंग धुईन, मग आरामानं साडी घालीन, आरामानं मेकअप करीन, मग येतील मॅडम किचनमध्ये. मग होते उशीर, मग होते दगदग, मग करते चिडचिड, मग म्हणते हे राहिलं ते राहिलं, चहा बनवू का नाश्ता बनवू का, हे करू का ते करू, मग अशी करत राहते. यायले बी असंच पाहिजे, या घरातल्या माणसाईले असंच पाहिजे. पहिले सकाळीच उठून नाश्ता बी बनव, मी त्याचे डब्बे बी बनव, डब्बे सोबत देऊ म्हटलं त्याच्यावाल्या. दुपारी घरी यायचं जेवायला यायची गरज नाही राहते इले. आता जेव्हापासून हे आली ना, जाऊ द्या बाप्पा, लवकर स्वयंपाक नाही बनत तिच्याच्यानं, तर नाश्ता करूनच चालले जातात बिचारे, येतात दुपारी जेवायला. पण इले एवढा नाश्ताही नाही बनवू का, नाश्ताही नाही बनवू का मासून इले. मग बोललं की दिसते माय तोंड, मग म्हणतात लोक रंजनाबाईला बोलते, रंजनाबाईला बोलते. असे कारनामे दिसत नाही ना मासुनीचे, असे गुण दिसतात का. म्हणतात ना, जेवढं केलं तेवढं दाबून राहतात. मला तर असं वाटते आता की मी सुनावून ते सासू आहे, ते नाही सासू बनायचा प्रयत्न करू राहिली. तिला म्हणा सून आहे, सुनीसारखी राह, सासू बनायचा प्रयत्न नको करू. उलशीक काळजी नाही तिला, उलशीक काळजी नाही. आणि पोरगा बी आई नाश्ता झाला का, आई नाश्ता झाला का, आपल्या बायकोला नाही विचारीन नाश्ता बनवला का, हो नाश्ता झाला का, काही का काही आपल्या बायकोला नाही म्हणत, मला विचारते तो आई नाश्ता झाला का. माया नवरा बी मला विचारते झाला का नाश्ता. मला काय विचारतं सगळेजण, सून कासाठी आणली घरात नाही करून, सुनेच्यासाठी करून आणली का. सुनीच्या समोर 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 मी कामं करी, आखरी नाश्ता मलाच बनवा लागत आहे. बसली ना ते उठल्याबरोबर भांडे घासायला बसून गेली. असं नाही की रातचे भांडे आहे तर रात्रीच घासून ठेवीन का काही नाही म्हणते. लय थंडी वाजते म्हणते, रात्री जेवण झाल्यावर लय थंडी वाजते म्हणते, तर तसेच राहू दे ते भांडे. रातचे भांडे सकाळी घासते ते, असे नाही रातचे भांडे रात्रीच घासीन म्हणून. जेव्हा मी स्वयंपाक बनवत होती ना, रातचे भांडे रात्रीच घासून घेत होती, किती थंडी वाजो काही हो. मला माहीत होतं सकाळी मग लय दगदग होते म्हणून. मागं सकाळी लय दगदग होते ना, मग लय दगदग होते. मला माहीत आहे ना, माणसाईले कामावर जायची घाई आणि आपल्या कामाची घाई सोबतच होते. मग किती थंडी पडली ना, तर मी रातचे भांडे रात्रीच घासो बाई. सकाळपर्यंत कधी ठेवले नाही मी ना, आजपर्यंत नाही ठेवले. काही समजत नाही रे बापा मला, काय करावं काय नाही, तर कुठून मा नशिबी पडली. असंही नाही आहे ना बापा की सकाळी लवकर उठीन आणि भांडे घासायला बसीन. उठते रे तिच्याच टायमावर उठीन, ते ज्या टायमावर तिला उठायचं आहे बरोबर त्याच टायमाला उठीन आणि पटकन आपल्या भांड्यावर बसून जाते उठल्याबरोबर. मग करा रे बापा तुम्ही, बनवा नाश्ते, बनवा नका बनवू, खा नका खाऊ, तिले काही काळजी नाही, काही काळजी नाही तिले. नाही लय झालं आता, लय झालं. मा पोरासोबत मला बोलाच लागेन, या गोष्टीच्या बाहेर बोलाच लागेल. असं थोडं ना चालणार आहे, रोजच्या रोज कमीच नाश्ता बनवू का सराईसाठी. मग सून कासाठी करून आणली, मलाच कामं करा लागत आहे घरातले, तर सून कासाठी करून आणली. आपण विचार करा की नाही बोलीन बापा मी, काही नाही बोलीन, पण बोलायचा प्रसंग येतेच बोलायचा प्रसंग. आई आई वा काय रे बापा, काय म्हणला. आई बनला का नाश्ता. हो ना बाप्पा, बनवला नाश्ता, बनवला मी ना. माझ्या हातातून कामं तर सुटू नाही राहिले बाप्पा, सुटू नाही राहिले. असं वाटलं सुनीन थोडं सुख देईन, पण काय बाप्पा, मला कामं करावंच लागतात घरातली कामं. अरे बापरे, आईला राग आला. तरी कंचन म्हणतच होती आज मला उठायला उशीर झाला तर कामाला उशीर होईल ना, आता मला बोलीन. तसंच उडालं. आईला राग आलेला आहे आता काय करू, काय समजून नाही राहिलं मला. तर फालतू आईले नाश्ता मागितला मी ना, त्याच्यापेक्षा तू बिना नाश्ताचं गेलो असतो ना मी, पुरलो असतो मध्ये. काय बाप्पा, तुझ्या बायकोले तू एवढे नाही सांगू शकत लगे, एवढे नाही सांगू शकत की लवकर पाहिजे झोपेतून उठायचं का काही काही सांगत नाही त्या बायकोले तू की लवकर उठत जाय असं तसं. तुझी बायको किती वाजता उठते बाप्पा झोपेतून, किती वाजता उठते. आता पाहिजे किती वाजले तर तुले जायचं आहे कामावर, माहीत नाही का तिले तू नाश्ता करून जातं, माहीत नाही तिले. काही फिकर नाही ना रे बाप्पा तिले, काही काळजी नाही आहे. आता नवऱ्याला नाश्ता द्यायला लागेन का, सासऱ्याला नाश्ता द्यायला लागेन का, चहा पाणी करायला लागेन का काही जेव्हा तू लग्न नव्हतं झालं, खरं सांग तू मला, खरा बोल, तुले मी सकाळी नाश्ता बी देऊ, सकाळीच तुला डब्बा बी दो. मी करू नाही का घरातले कामं, मी केले नाही का. ते पहिली आहे का घरातले कामं करणारी, मी बी कामं केले ना बाप्पा, सरे कामं केले. आता तर तुम्ही दुपारी येता जेवायला घरी. जेव्हा मा हाती होतं घरातले कामं धंदे सरे, तेव्हा सकाळीच तुम्हाला मी सोबत डब्बा देऊ, दोघी बापले खाले. माझ्यासारखी बुढी बाई करू शकते, तुझ्या बायकोला काय होते करायला, जवान बाईले काय होते कामं करायला घरातले. असं म्हणूही नका बापा त्या बायकोले. असं म्हटलं तर चालली जाते आपल्या मायबापाच्या घरी पाहून. माई सासू मागं लागते, माई सासू मला बोलते, माई सासू किरकिर करते, अशी करते तशी करते. पुऱ्या इकडे तर माई तिने बदनामी करून ठेवलाय. माई सासू मला बोलते, माई सासू मला बोलते, मला सासर वास आहे असं आहे तसं आहे.
थोडीशी मी काही बोलली की चालली आपल्या मायबापाच्या घरी. म्हणजे आता तिला बोलावही नाही, काही बोलावही नाही. आणि जाऊ दे आई, जाऊ दे, मला कामावर जायचं आहे. हो, तुले म्हटलं तर जाऊ दे आई, जाऊ दे, मला कामावर जायचं आहे. आणि तुले बोललं तर तुला असं वाटते की मा बायकोच्याच बाऱ्यात मला म्हणत राहते, नाही आई कधी मा बायकोच्याच बाऱ्यात म्हणत राहते. म्हणू तर कोणाला म्हणू मी, ते सांगतो मला, म्हणू तर कोणाला म्हणू. त्या मॅडमला तर काही बोलू नाही शकत मी. त्या आता ऐकतच नाहीत काही. जाऊ दे आई, माझं डोकं नको उठू, बरं डोकं नको उठू, मला कामावर बी जायचं आहे. हा पाय, तुले म्हटलं तर डोकं नको उठू, तिले म्हटलं तर ते मायबापाच्या घरी पाहून जाते. माझी सासूमा मागं लागते, माझी सासूमा मागं लागते, अशी करते. करू तर काय करू, म्हणू तर कोणाला म्हणू. आई तुम्ही दोघी सासू नाही, तुमचं तुम्ही पाहून घ्या. मला जायचं आहे बा कामावर. हा सकाळी सकाळी दिमाग काही आउट करू नको माया. आणि जाऊ दे, काही नाश्ता नको देऊ, मी बाहेरच काही नाश्ता करून घेईन, चाललो मी. मायबाई नाश्ता बनवल्यावर हाता बिना नाश्ता करायचा जाईन का मग पोरगा. अय बापा, थांब थांब, अक्षय थांब रे बापा, नाश्ता बनवलेला आहे, नाश्ताच करून जाय आता. नाही नाही आई, जाऊ दे, बाहेरच नाश्ता करून घेईन मी, बाहेरच करीन, चाललो मी. हो बापा थांब ना, आता बनवला नाश्ता, नाश्ताच करून जाय ना. अशी नाट चांगली नसते बरं. आता म्हटलंच मी ना तर 2 घास खाऊन जाय. नाही आई, राहू दे, तसाही मला उशीर झाला. काही उशीर नाही झाला बापा, 2 घास खाऊन घे. नाव काढलं तर आता खाऊन घे 2 घास. बरं आई, दे 2 घास खाऊन घेतो. कायचा बनवला तर नाश्ता? काही नाही बापा, पोहे बनवले. बरं दे मग लवकर, 2 घास खातून निघतो. हो थांब देतो. आता माय सून सौदेस आहे, त्याच्यात मग पोराची काय गलती आहे. तो काय जाईन बिना नाश्त्याचा. देतो त्याला नाश्ता देतो. आता काही बी हो, मला कोणी काही बी म्हणो, तिची सटक तास काढतोच मी, मासुनीची काढतोच आज. ह्या दोघा बापले काय जाऊ देतो कामावर आणि तिची सटक काढतो आज. लय झालं आता, लय झालं. हे घे बापा, खाऊन घे 2 घास. हो आई, दे. आई चम्मच नाही आहे का? चम्मच दे ना. बापा पुरे भांडे घासण्यात नाही आहे म्हटलं. तू बायको झोपेतून उठल्याबरोबर भांडे घासायला बसली. पुरे भांडे घासण्यात नाही आहे, पुरे घरले चंपे बी घासायले आहे. पाय तो तिच्याजवळ जातो आणि चंपा आणतो तुले. नाही आई, राहू दे, हातानंच खाऊन घेतो. नाही नाही, देतो ना तुले चंपा, देतो आणून. त्या बाबाला द्यायचे आहे ना पोहे, त्याच्यासाठी बी लागीन ना चंपा, थांब आणून देतो. बरं ठीक आहे. पण लोक खरंच म्हणतात म्हटलं, लग्न झाल्यावर सरे बदलतात, सरेच बदलतात. पण मग पोरगा तर जास्तच बदलला. पहिले कधीच हातानं पोहे नाही खाय पोरगा, कधीच नाही. त्याला चंपा लागेच. आता त्याच्या बायकोनं भांडे नाही घासले रात्री. आता भांडे नाही आहे घरात, मी एक चंपा नाही आहे घासलेला, त्याची बायको भांडे घासू राहिली तर मग ते राहू दे म्हणते आई, हातानं खाऊन घेतो म्हणते मी. आता हातानं खाली बी तयार आहे तो. पण माया काळात नाही काय का तो हातानं नखरे दिले होते. आता तर सरे नखरे बुलला, तो सरे नखरे बुलला बायको आली त्यापासून. असे बदलतात म्हटलं पोरं. फक्त मायच्याच राजात असते त्याचे नाटकं, बायको आली की सरशी देवतात. मा पोरगा तर जास्तच बदलला, पण लग्न झाल्यापासून जास्तच बदलला. काय तो महाराणीचे भांडे झाले का नाही झाले तर का आज दिवसभर भांडेच घासते. एक काम करत राहते ना बिचारी, एकच काम करत राहते बस. तिला वाटतं आहे ना सासू, करते दुसरे कामं, मग आपण करत बसायचं आरामात एकच काम. कंचन, कंचन, झालेच नाही वाटतं महाराणीचे अजून भांडे घासून. माया नाश्ताही बनवणं झाला, सराई नाश्ताही देणं चालू आहे, तुझे भांडेच नाही झाले अजून. काय करावं समजत नाही बाप्पा मला तर. बोललं की दिसते मग माय तोंड. कंचन, ओ कंचन, झालेच नाही का तू भांडे घासणं? संध्याकाळपर्यंत भांडेच घासत राहतं का? आता माय बाई, अक्षयचे बाबा कुठे गेले? गेले वाटते कामावर. माय बिना नाश्ता करायचेच गेले पाहिजे. अक्षय बी चालला वाटतं. अक्षय, अक्षय, चालला का रे बाप्पा कामावर? हो आई, चाललो, मला तसाही उशीर झाला आज. 5ला पायरी उठसान तर उशीर तर होणारच आहे ना. हो आई, आज उठायलाच उशीर झाला. त्या मॅडमले बी उशीर झाला उठायला, म्हणून कामाला उशीर उठायला. आई डबल लावलं का तुला? हो बापा, माय तर बोलणंच गलत आहे ना, बोलणंच गलत आहे. तू बाबा गेली का कामावर लगे? हो बाबा गेले, बाबाला उशीर उराला होता तर बाबा म्हणे की मी चाललो म्हणे, डायरेक्ट जेवायला येईन बाबा दुपारी. कंचनले म्हणा थोडा लवकर स्वयंपाक बनवून ठेवशील म्हणा, बाबा लवकर येतील जेवायला. काऊन की बाबा नाश्ता करून बी नाही गेले ना. तूनच सांगायला पाहिजे होतं बापा त्या बायकोले. मी काय सांगू बापा त्या बायकोले? मी बोलली तर म्हणते की मग माझी सासू बोलते. आई सांगून देशील, माझा टाईम नाही आहे. सांग माय बाई, ते बाबा बिनच नाश्त्याचे गेले का रे? काय रे बाप्पा. बरं आई, मी जातो, मला उशीर उराला. हो जाय बाप्पा जाय. काय करा बा, सकाळी सकाळी घरात किटकिट चालू होते म्हटलं. मग मला तर कधी कधी असं वाटतं मी लग्नच फालतू केलं लग्न. सकाळी सकाळी किटकिट ऐकायला भेटते मला. सांग माय बाई, एवढा मोठा नाश्ता बनवला कोण खाईन आता? मी तर काही पोहे खात नाही माय बाई, मला होते पोहे खाल्ल्यावर ॲसिडिटी. मी तर पोहे खात नाही, आता कोण खाईन हे पोहे? आता काय कंचनच द्या लागीने खायले पोहे, काय एवढे मागा मोलाचे का फेकून द्या बाप्पा? तिला तर चांगलंच आहे, बरं सासूचा हातचा आयता नाश्ता भेटते तिले. कंचन, अय कंचन, झालीच नाही का इच्छी अजून आंघोळ बी झालं असेल तर चटका मटका राहते माय बाई तिचा. मेकअप करत बसली असन. हर काम आरामा नाही हिच्याजवळ, हर काम. काय करावं काय नाही काही समजत नाही बापा मला तर. आता मला आवाज दिला का? हो, तुलाच आवाज दिला. झाली का तुझी आंघोळ झाली का? हो आता भांडे बी घासले, आंघोळ बी झाली आणि कपडे धुवून घेतले मी. मग मी म्हटलं कपडे राहून जाते धुवायचे, तर कपडे धुवून टाकले आणि लगे हातोहात कपडे वाहू बी घालून दिले. असं कासाठी आवाज दिला? तर कासाठी आवाज दिला म्हणजे हे पोहे आहेत ना, हे पोहे खाऊन घे, नाश्ता करून घे तू बी. जेवण तर माहीत नाही कधी भेटेन आणि कधी नाही तर. नाही आता मी नाही करत नाश्ता, तुम्हीच करून घ्या.
करून घे आता, करून घे. तुला माहिती आहे मी पोह्याचा नाश्ता नसतो करत, मला ॲसिडिटी होते. करून घे आता, खाऊन घे एवढे पोहे. बरं ठीक आहे आता, ठेवून द्या इथं टेबलवर, करून घेईन मी. अजून मी काय म्हणून राहिली होती, तू या सासरा लवकर येईन म्हटलं जेवायला दुपारी, तर आज लवकर स्वयंपाक बनवशील, नाही तर बनत बसशील आरामानं. तू या सासरा बिना नाश्त्याचाच गेला. आता समजलं मला. ना म्हटलं माझी सासू कशी काय बदलली, मला नाश्ता करून घे म्हणते. माझा सासरा काही नाश्ता करून नाही गेला, हे नाश्त्याची प्लेट माझ्या सासऱ्याची आहे, ते मला देऊ राहिली. ना म्हटलं कोकून दिवस निघाला आज, मला नाश्ता करून घे म्हणत आहे माझी सासू. आता काही पोहे खात नाही आणि मामाजी काही पोहे खाऊन गेले नाही, मग त्याला वाटत असेल का फेकून द्या, तर मग आहे ना सून आहे आपली, खाऊन घेते. खाऊन घे लवकर, गरम गरम आहे तर खाऊन घे. हो आता ठीक आहे, फक्त स्वयंपाक टायमावर बनवशील बस, बोलायचं काम नको पडू देशील मला. हो आता ठीक आहे, हे ठेवू राहिली टेबलवर आणि मी चालली मंदिरात नाही, तोपर्यंत स्वयंपाक गिंपाक बनवून ठेवशील, मी येतो बातच जाऊ. हो आता ठीक आहे. ठीक आहे तर सरस म्हणते, पण करत काही नाही. आता मला विचार पडला, पहिले घराला पोछा मारून घेऊ का नाश्ता करून घेऊ. नाश्ता करत बसन तर घराला पोछा मारायला उशीर होऊन जाईल, मग पोछा राहून जाईल मारायचा, तर स्वयंपाकाला उशीर होऊन करू तर काय करू. जाऊ दे माय उपाशी पोटी मायच्यान बी कामं करणं नाही होत, तर नाश्ता करून घेतो, मग पाहिन मारण पोछा आरामात. तसंही कालच तर पोछा मारला होता, रोज रोज काय पोछा मारायला लागते, काय घर गंद होते, काही घर गंद नाही होते एवढं. जाऊ देतो आजच्या दिवस पोछाच नाही मारत, काही एवढं काही गंद नाही आहे घर. झाडू मारून घेतो घराला, पोछा राहू देतो. जर पोछा मारत बसन तर स्वयंपाकाला उशीर होऊन जाईल, असंच करतो. माय कोणासंग थोडंसं बोलाव ना तर बातच टाईम निघून जाते, म्हटलं बातच टाईम निघून जाते. सांग माय बाई किती उशीर होऊन गेला. माय बाई हे पायाला कचकच काय लागत आहे बाप्पा. घेऊ माय बाई, कंचन ना घराला झाडू मारला ना पोछा मारला. लय झालं आता, लय झालं, अति झाली आता. मग डोक्याच्या वरून पाणी चाललं. इले लगे घराले झाडून पोछा बी नव्हता मारू का, एवढे कोणते काम आहेत घरात नाही. इले फुरसत नाही भेटली झाडून पोछा मारायची लगे. हिच्या मागं कोणते लेकरं रडू राहिले. नाही, जेवढं सहन केलं ना तेवढं ह्या सुना सहन करायला लावतात. अति झाली आता, अति झाली. आपण म्हणतो जाऊ द्या बाप्पा. पण ही बी अतिच करू राहिली ना, अतिच करू राहिली लगे. कंचन इले का झाडू पोछा मारायला का टाईम नाही भेटला का. स्वयंपाक बनवत असं आता ते 4 पोळ्या टाकेले आणि भाजी बनवायला तिला एवढा टाईम होते. अशी दाखवते लगे की हेच घरातले कामं करते, जसे की आम्ही घरातले कामच नाही केले. आम्ही लेकरं बाकरं वागून, सासू सासऱ्याचं करून, घरातले कामं करून, वावरातले कामं केलेले आहे. त्यानं नासूकले घरातले कामं नाही करणं होत. कंचन आता नाही बाई, मग सासूला काय झालं, एवढं काय चिल्लव राहिली, काय झालं आता. या घरात तर रोज काही ना काही होतच राहते बाप्पा. मी बी कंटाळली. कंचन जाऊन पाहतो करू काय राहिली तर. असा कोणता स्वयंपाक बनवून राहिली की एवढा टाईम लागू राहिला. स्वयंपाक बी नाही बनला वाटते अजून. मला झाले एवढा टाईम झाला, काहीच नाही झालं हिचं, एक काम नाही झालं. कोणता टाईमपास करू राहिली ती काय माहीत. आला असेल मायचा फोन, मायच्यासोबत बोलत बसली असन. कामं राहिले करायचे. कंचन काय झालं आता. काय झालं आता, स्वयंपाक झाला का, बनला का स्वयंपाक. आता पोळ्या झाल्या, भाजी बनायची राहिलेली आहे. माय बाई मला जाऊन किती टाईम झाला मला जाऊन. त्या नाचुकल्या भाजीन पोळ्या बी नाही बनल्या अजून. आता बनूच राहिली होती. पुन्हा घराले झाडू पोछा बी नाही केला अजून, काय ना. आता मी झाडू मारला, पोछाच राहिला. मग कधी मारशील पोछा कधी मारशील. आता मी म्हटलं कालच मारला होता पोछा, घर काही गंद नव्हतं, तर मी म्हटलं आजच्या दिवस राहू देतो, उद्या मारीन. असे चालचलाऊ कामं करतो तू आहे ना. आता घर काही गंदच नाही आहे तर मग काय करू, म्हटलं राहू द्या. आम्ही रोज मारो बाई पोछा, मला रोज लागते घराला पोछा, नाही तर मला गमत नाही, घरात नाही असं वाटते कामच नाही झाले का काय. तर आता मी काय म्हणून राहिली, माझ्या पोळ्या झालेल्या आहे, मी भाजी बनवतो म्हटलं. आता मामाजी आता येण्यातच असेल, तर मग आता मी काय म्हणतो, तुम्ही भाजी बनवून टाका, मी पोछा मारून देतो घराला. नाही बाई लहान नाही झाली तू, आता लहान नाही झाली. मला तू स्वयंपाक बनवायला लावता आहे ना. सकाळचा नाश्ताही मी बनवू आणि भाजीही मी बनवू, मग तू कासाठी आहे घरात नाही, कासाठी आहेस तू. आणि तू काय स्वयंपाकी बनवू नाही शकली का. एवढ्या वेळचा स्वयंपाकी नाही बनवू शकली. आणि तू का मला कामं सांगशील का तू मला. सून आहे, सुनीसारखी राय, सासू बनायचा प्रयत्न नको करू. आता मला आज उठायला उशीर होऊन गेला, आजच उशीर होऊन गेला उठायला, म्हणून मला कामाला उशीर होऊन राहिला. म्हणून मी पोछा नव्हती मारू राहिली घराले. म्हटलं स्वयंपाक बनवून घेतो, आजच्या दिवस करून घ्या ना. लहान नाही झाली तू, आता लहान नाही झाली. म्हणजे सकाळचा नाश्ताही मी बनवू, घराले पोछा बी मी मारू. तू कासाठी आहेस मग, कासाठी आहेस तू. आता आजच्याच दिवस, आजच उशीर झाला मला उठायले. मग भांडे गिंडे बी घासायचे होते, भांडे घासत बसली, भांडे बी खूप सारे होते, तो उशीर होऊन गेला. मग तू रात्रीच काय होते भांडे घासाले. रातचे भांडे रात्री घासायला काय होते तुले. मला लग्नाला एवढ्या वर्ष झाले बाई, पण मी ना आजपर्यंत रातचे भांडे सकाळी घासले नाही बाई कधी. रातचे भांडे रात्रीच घासले कधी बी. आता काल लय थंडी वाजत होती, काल किती थंडी होती, पाणी बी थंडगार होतं, म्हणून मी ना घासलेच नाही. मापेक्षा बुडी आहेस का तू. तुमच्यासारख्या जवान पोरींले कायच्या थंड्या वाजतात, कायचं थंड पाणी आहे. तू लग्न व्हायच्या पहिले मीच कामं करू नये घरातले. मी एक दिवस भांडे नाही ठेवले म्हटलं, एक दिवस.
तू यासारखे कामं नाही केले. काल पोछा मारला तर आज पोछा नाही मारत, हे काम केलं तर ते काम नाही करत. हां, असे जीव काढेपणा नाही केले कधी आम्ही ना. तू या वयात आणि माझ्या वयात किती फरक आहे, किती फरक आहे ते सांग. आता रोजच मी सर्व कामं करतो, आजच उशीर झाला, आजच उशीर झाला. आणि तू मग मला कामं सांगशील का, मला कामं सांगशील का? नाही सासू बनून राहिली का तू? नाही नाही, आता तुम्ही गलत सोचत आहे, गलत सोचत आहे तुम्ही. नाही नाही, बरोबर सोचू राहिली मी, बरोबर सोचू राहिली. मग तुला म्हटलं तर तुला येते बाई राग. हां, मग सरायला सांगत फिरतं नाही सासू लय खराब आहे, नाही सासू मला बोलते, नाही सासू अशी करते, नाही सासू अशी करते. लोकांना दिसतात का तुझे ढंगरे, हे ढंगरे दिसतात का घरातले? मला कामं सांगू राहिली तू, सासूला कामं सांगू राहिली करायला. लहान नाही झाली तू. आम्ही ना कधी नाही सांगितले हो माय कामं, आमच्या सासूले कधी कामं नाही सांगितले. पण तुला लाज नाही, तुझ्या जीवाला लाज नाही, तू सासूला कामं करायला सांगतं. आता मी कामं करायला नाही सांगत आहे, फक्त आजच म्हणत आहे की भाजी बनवून घ्या बस. वा रे वा, असं वाटते नाही बोलाव, नाही बोलाव, नाही बोलाव. हां, पण बोलायचा प्रसंग येतेच बोलायचा प्रसंग. आणि आपण काही म्हणाव तर चालली जाते मग मायबापाची इथं, चालली मी मायबापाची इथं, चालली मी मायबापाची इथं. पहिले एक गोष्ट सांग तू मला, एवढा उशीर कसा काय झाला? मी गेले तेव्हापासून फक्त तुला पोया बनवल्या, पोया. बाकी तुला काहीच काम नाही केलं, काहीच नाही केलं तुला. आता बोलू का गावातल्या लोकायले जे म्हणतात की रंजनाबाई लय बोलते, आपल्या सुनीले लय बोलते, आपल्या सुनीले सांगू का आता त्या लोकायले की 2 घंट्यापासून फक्त माझ्या सुनीनं पोया बनवल्या बस. किती वेळ झाला मला झाले, 2 घंटे झाले. 2 घंट्यापासून फक्त तुला पोया बनवल्या. काय करू राहिली होती तू 2 घंट्यापासून? करू काय राहिली होती? हां, झोपा गिपा काढल्या का तुला? नाही नाही, आता झोपली गिपली नव्हती मी. माझ्या आईचा फोन आला होता, आई संग बोलत होती. वाटलंच वाटलंच हिच्या मायचा फोन आला असं ना, फोनवर बोलत बसली असं म्हणून. काय एवढं बोलायला लागते, आणि तेही कामाच्या टायमावर. हां, तुला सांगून गेली होती तरी मी की मामाजी लवकर आज जेवायला येणार आहे घरी, तर लवकर स्वयंपाक बनवशील. सांगून गेली होती का नव्हती? तरी काय काम होतं तुझे आपल्या मायसंग फोनवर बोलत राहिना, घरातले कामधंदे सोडून. बोल ना तू, बोल ना, तुला का बोलायला मनाई आहे फोनवर? पण आपले कामं धंदे करून हां, का कामाच्या टायमाला तू फोनवर बोलत बसशील तर कामं कोण करीन घरातले? कोण करीन? मी. मला तू सांग कधी कामं करायला. आता भाजी बनवून घ्या, हे बनवून घ्या, ते बनवून घ्या. तुला वाटते बरं कामाला उशीर होते, मग माझी सासू करतेस कामं. चांगला तरीका आहे हा, सासूले कामाला लावायचा चांगला तरीका आहे. नाही नाही, आता तुम्ही गलत सोचत आहे. मी आईसंग बोलणार नव्हती फोनवर, पण अर्जंट गोष्ट होती म्हणून मी बोलू राहिली होती. काय अर्जंट होतं, काय अर्जंट होतं? घरातल्या कामाहून जास्त काय अर्जंट होतं त्यासाठी फोनवर बोलणं? नाही आता, माझी आई सांगू राहिली होती की मा बाबाची तब्येत चांगली नव्हती आणि बाबाला माझ्यासोबत बोलायचं होतं. हां, तर म्हणून आईनं फोन लावला होता मला, तर मग बोलत बसली थोडीशी. म्हणून उशीर होऊन गेला. मी काय म्हणत येईल की माझ्या कामात राहिलेलं आहे, मला फोन नका लावू, मी फोनवर बोलू नाही शकत. म्हणून मी फोनवर बोलत बसली तर टाईम होऊन गेला. मस्त कारण आहे, बढिया मस्त कारण आहे. 100 बडकर 1 कारण आहेत म्हटलं ताजं, 100 बडकर 1. कामचोरपणा करायचे, टाइमपास करायचे, मस्त कारण आहेत ताजं, 1 नंबर. वरतून मला कामही सांगतो तू. काय झालं माय बाई रंजना, कायचा आवाज आहे एवढा? झाला का दोघी सासूनाचा डबल चालू? बरं झालं बाई तुम्ही आल्या, बरंच झालं. तुम्ही मला बोलताना लय बोलताना. हां, सुनीले बोलतं. पा तुम्ही, पा माझ्या सुनीचे ढंगरे पा तुम्ही. झालं काय? तिला विचारा झोपेतून किती वाजता उठली म्हणा तू, आणि तुला घरातले काय काय कामं केले विचारा तिला, विचारा. 8 वाजता उठली म्हटलं झोपेतून. हां, आणि उठल्याबरोबर मग भांडे घासायला बसली, मग कपडे धुवायला बसली, घराला पोछा नाही मारला, काही नाही मारला. हां, तुमचे देर बिना नाश्त्याचे गेले म्हटलं. मा पोरगाही बिना नाश्त्याचा चालला होता, मीनं नाश्ता बनवला सकाळचा, आणि हिचा स्वयंपाक नाही झाला, अजून स्वयंपाक नाही झाला म्हटलं. फक्त पोळ्या टाकल्या हो बाईनं, आणि ते भांडे घासले, आणि काय उलशक कपडे होते दोघा नवऱ्या बायकोचे, बस ते कपडे धुतले, बस झाले तिचे कामं झाले. तिला मी ना काय सांगितलं, बाई म्हटलं मी बाहेर चालली, मी येईपर्यंत स्वयंपाक करून ठेवशील, घराला पोछा मारून ठेवशील. आणि मी चालली गेली. म्हटलं करते बाई हे कामं, कायचं काही ना, घराला पोछा मारला हिनं, नाही ना स्वयंपाक बनवला, फक्त पोळ्याची तेवढी थप्पी थापून ठेवली बाई उरावर बस. मग मीनं विचारलं काऊन नाही झाले बाई कामं, तर म्हणते बी कशी माहीत आहे का, आता म्हणते मीनं स्वयंपाकच नाही बनवला म्हणते, फक्त पोळ्या बनल्या म्हणते. हां, कालच तर पोछा मारला होता म्हणते घराला, रोज काय पोछा मारला लागते, काय गंध झालं होतं म्हणते घर. तिला विचारा बरं, तू काल जेवली होती म्हणा, आज नाही जेवली तर चालते का? तरी सकाळचा नाश्ता मीनं बनवला होता. अंगणाला झाडू मीनं मारला, सडा मीनं चिपला अंगणात नाही, अर्धे निर्धे कामं मीनं केले होते. हिच्याच्यानं काय एवढं कामं नाही झालं का घरातले करणं? निव्वळ कामचोरपणा करते बाई, निव्वळ कामचोरपणा करते. म्हटलं की म्हणते माझी सासू बोलते मला. आता करू तर काय करू मी, सांगा तुम्हीच सांगा. रंजना थांब बाई, तुझी सासू जे म्हणून राहिली ते खरं म्हणून राहिली का? हो शांता काकू, माझी सासू म्हणून राहिली ते खरं म्हणून राहिली, पण माझी गोष्ट ऐकसान खरी. काय ऐकायची आता हिची गोष्ट, काय ऐकायची? ऐकू दे, तू ही गोष्ट ऐकली तिची तर ऐकू दे. सांग. आज उठायला मला उशीरच झाला थोडासा. म्हटलं मी ना माझ्याच्यानं गलती झाली, म्हटलं मला उठायला उशीर झाला. आता मी उशिरानं नाही उठत जाईन, लवकर उठत जाईल, आणि रात्रीचे भांडे रात्रीच घासून घेत जाईल. नाही बाई, हिनं असं नाही म्हटलं, रात्रीचे भांडे रात्रीच घासीन असं नाही म्हटलं. हिनं साप निघून चालली आहे. खोटी कोण बोलेल? हो आता, पण मी म्हणणारच होती तुम्हाला की मी रात्रीचे भांडे आता रात्रीच घासून घेत जाईन आणि लवकर बी उठत जाईल. बरं नशीन म्हटलं, आठवण नशीन राहिली. हां सांग, समोर सांग. मग तुला स्वयंपाक कोण नाही बनवला लवकर? एवढा उशीर कसा काय झाला तुला स्वयंपाकाले?
काकू मी गोष्ट तर ऐका खरी. सांग 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 सांग. मी कामं करूच राहिली होती तेवढ्यातच आईचा फोन आला. मग आई संग फोनवर बोलत बसली. पहा बाई ऐका, कामाच्या टायमाला हिच्या माझ्या फोनवर बोलत बसते. बाई नंतर बोलती, दुपारी बोलती, कामधंदे झाल्यावर तुला माहित होतं ना तुझ्या सासरा जेवायला येणार आहे, तुझ्या नवरा जेवायला येणार आहे. नंतर बोललीस तर काय झालं असतं. मी नंतरच बोलणार होती, पण आई म्हणे की बाबाची तब्येत नाही म्हणे चांगली आणि बाबाला त्यासंग बोला वाटत आहे म्हणे. तर बाबा संग थोड्या वेळ बोल म्हणे 2 शब्द. तर मग मी बाबा संग फोनवर बोलत बसली तर उशीर होऊन गेला. तरी मी ना लवकर लवकर करायचा प्रयत्न केला होता, तेवढ्यात मी आताच येऊन गेली. मग बाई मी आल्यावर काय केलं माहिती आहे की ना, मी नेले म्हटलं बाई तुझ्या स्वयंपाक बी नाही झाला, तुला घराला पोछा बी नाही मारला, करू काय राहिली होती तू. तर म्हणे आई संग फोनवर बोलू राहिली म्हणे. एक काम करा म्हणे, मी घराला पोछा मारतो म्हणे, तुम्ही भाजी बनवून घ्या. मला कामं सांगते हां. इले सांगून द्या सून आहे म्हणा, सुनीसारखी राह, माझ्या सासू बनायचा प्रयत्न नको करू म्हणा. तिला वाटलं असं आता स्वयंपाकाला उशीर झाला आणि पोछाही मारायचा आहे घराले, तुम्ही पोछा मारतो तुम्ही भाजी बनवून घ्या, असं वाटलं असं तिले. म्हणजे बाई इले म्हणा उद्यापासून तू बसून राह म्हणा, बसून राह. मी घराला पोछा बी मारतो, झाडू बी मारतो, कपडे बी धुतो, भांडे बी घासतो, स्वयंपाक बी करतो. हां तू बसून पाय म्हणा फक्त मी कसे कसे कामं करतो. तर कशी बोलतो तू, उलटी उलटी बोलतो रंजना. काय बोलू बाई मी, काय बोलू बाई. आता तुला सांगू राहिली मी, थोडी लवकर उठत जाय झोपेतून. हां तुला माहीत आहे ना की सकाळीला कामं राहतात मागं, तर थोडंसं लवकर उठायचं झोपेतून, पटापट आपले कामधंदे करून घ्यायचे, स्वयंपाक पाणी आटपून घ्यायचा. मग फोनवर लागत तर बोलायचं आहे तर बोलत राहायचं. हां हो काकू तुम्ही बरोबर बोलत आहे तुम्ही. गलती झाली माझ्यानं. डबल असं नको करत जाऊ, कसं भांडणं वाढतात मग. हो काकू आत्या मला माफ करून द्या. आता मी लवकर उठत जाईन आणि लवकर उठून मायवाले कामं जे आहे ते पटापट करून घेत जाईन. आता तुम्हालाही शिकायचा मौका नाही देईन मी. पहिलेच ती मासंग अशी बोलली असती तेवढे भांडणं झाले असते का. एवढे भांडणं नसते झाले ना. पहिलेच अशी मासंग बोलली असती तर माझ्या संग ती अशी नाही बोलली पहिले. आता तुमच्या संग जशी बोलली ना तशी नाही बोलली. नाही झाले आता कामं. आता करीन मी, असं करीन तसं करीन, असं नाही की आता माफ करून द्या मला, माझ्या गलती झाली. आता मी लवकर झोपेतून उठत जाईन, रातचे भांडे मी रात्रीच घासून घेत जाईन. घराला रोज पोछा मारत जाईन, असं नाही. आता जशी तुमच्यासमोर बोलली तशी करीन. झाला उशीर, अशा गोष्टी करू राहिली होती म्हणून मी एवढी बोलली इले. तूही थोडी समजून घेत जाय. होत असते कधी कधी उशीर कामाईले, कधी कधी झोपच नाही खुलत. तर एवढी बोलशील का तू, समजून घेत जाय तू बी कधी कधी. मी तर समजूनच घेतो ना बाई, मी समजूनच घेतो, पण मीनं बी समजायला पाहिजे ना. आपली गलती मान्यच नाही करत बा, मान्यच नाही करत. जाऊ दे आता गलती मान्य करू राहिली ते. जाऊ दे मग आता बाई मला काही नाही करायला लागत. तिला सांगून द्या तुम्ही थोडीशी लवकर झोपेतून उठत जाय म्हणा, रातचे भांडे रात्रीच घासून घेत जाय आणि घराला रोज पोछा मारत जाय म्हणा. काय व तुझी सासू काय म्हणून राहिली. हो शांता काकू ठीक आहे, मी लवकर उठत जाईन झोपेतून आणि रात्रीचे भांडे रात्रीच घासून घेत जाईन आणि पोछा बी मारत जाईन घराला. ठीक आहे बरं ठीक आहे. काय होते काय म्हणून राहिली. तू बी आता छोट्या छोट्या गोष्टीच्या बऱ्यात मागं नको लागत जाऊ तिच्या. मी काय मागं लागतो बाई, हिनं कामधंदे केले हिचेवाले बरोबर, मला काय मी काय मागं लागतो. हे बोलायला मला तोंड देते म्हणून मी बोलतो, नाही तर मी काय बोलतो बाप्पा. बरं ठीक आहे. भाजी बनवलेली आहे का, नाही तर भाऊजीसाठी आणून देऊ का माघरून भाजी. नाही बाई राहू द्या, मी बनवतो भाजी, हे मारते घराला पोछा. असं समजून घ्यायला पाहिजे एकामेकाले. सासू सुनीनं मग भांडणच नाही होत. दोघी जर गरमागरमीनं राहिल्या, सून म्हणीन मी खरी, सासू म्हणीन मी खरी, तर मग तर भांडणं होणारच आहेत. सासूनं थोडं सुनील समजून घ्यायला पाहिजे, सुनील थोडंसं सासून समजून घ्यायला पाहिजे. भांडणच नाही होत मग घरात. मी चल नाही बाई, मी ज्या कामासाठी आली होती ते काम भुललीच. कोणत्या कामाने आलते बाई. मी काय म्हणत होती, त्या शेवंताबाईच्या पोरीचं लग्न आहे उद्याचं, तर चालशील का म्हटलं. बाई कशा बोलू राहिल्या बाई तुम्ही, जाता लागीनच ना त्या बाईच्या इथं लग्नाले. आपल्या घरच्या सर्व लग्नात आली होती ते, तर आपल्याला जावं लागन, अहीर बी घ्यावं लागन. म्हणून म्हटलं चालशील का मग आज मार्केटमध्ये त्या बाईला साडी पाहू आणि त्या भाऊले पाहू मग शर्ट पीस काही. बरं ठीक आहे ना बाई, जाऊ मग. आणि एकदम संध्याकाळी नाही जाऊ बाई, मग थंडी पडते. 4 वाजता जाऊ थोडं. बरं ठीक आहे. येतो मग मी 4 वाजता ताईत. हो बाई ठीक आहे. आता भांडणं तोडणं काही करू नको म्हटलं सुनीसोबत. नाही बाई मी नाही करत भांडणं तोडणं, ते चांगल्यानं राहिली तुम्हाला काय. बरं ठीक आहे येतो मी. या